कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण सुख झाले साजने रूप पाहता लोचने सुख झाले साजने सुख झाले साजने सुख झाले साजने विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सत्य साच खरे नाम उभय लोके
काशीला भवतावते काशीला भवतावते काशीला भवतावते तुकारे वंदन उभय लोक करते जन उभय लोक करते जन उभय लोक करते जन तुका मने भोला जिनको जाने करे तारा जिनको जाने करे तारा जिनको जाने करे तारा तुका मने मन भोला जिनको जाने करे तारा जिनको जाने करे तारा जिनको जाने करे तारा घुमार 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 सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच सत्य साच सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच सत्य साच नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे तुटती बंधन तुटती बंधन नाम विठोबाचे नाम विठोबाचे बरे तेने दिन तुटती बंधन तेने तुटती सत्य साच सत्य साच सत्य साच खरे सत्य साच सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे तुटती बंधन बंधन तुटती
कीर्ती जन उभय लोके कीर्ती जन पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत शिरोमणी भगवंत महाराज की सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा
जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना गुरुकर चरण संतकिया गुरुकर चरण संत कृपादान कृपा विस्तार पादाने कृपा विस्तार कृपादान कृपा विस्तार पादाने कृपा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कृपा बाबाजी सद्गुरु दास कृपा बाबाजी सद्गुरु दास कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा बिंदात्मा ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमच्या अनुग्रहाला करू तुमच्या अनुग्रहाला करू नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमच्या अनुग्रहाला करू अनुग्रहाला करा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचा कळस संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असे नामाचे महत्व सांगणारा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्याच्या तत्पूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी
संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळा अतिशय आनंदात सर्वजण पंढरपुराकडे प्रस्थान करीत आहेत. तसेच या पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण संतोष भाऊ कुंभार, दिंडी चालक गुरुवर्य सोपान काका मोगरवाडीकर आणि माझे गुरु हरिभक्तीपरायण संजय महाराज डांगे यांनी मला आज फलटण या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. तसेच इथे उपस्थित सर्व महिला पुरुष सर्वांच्या चरणी, गायक वादक सर्वांच्या चरणी मी वंदन करते व माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. या अभंगामध्ये तुकाराम महाराज 4 चरणांमध्ये नामाबद्दल 8 महत्वाचे मुद्दे मांडतात. पहिला मुद्दा आहे नाम खरे आहे. दुसरा, नाम बरे आहे. 3, नामामुळे सर्व बंधने तुटतात. 4, सर्व लोकात कीर्ती वाढते. 5, मात्र नामाकरिता भाव पाहिजे. 6, भाव असल्यास त्या नामधारकाला ताबडतोब फायदा होतो. 7, त्या नामधारकाचा स्वभाव भोळा पाहिजे किंवा असतो. 8, त्याचा अधिकार एवढा वाढतो की तो कळी काळास जिंकतो. विठ्ठल सत्य साच खरे, नाम हे सत्य साच खरे आहे. हे 3 एकाच अर्थाचे 3 वेगळे शब्द आहेत. या 3 शब्दांद्वारे तुकाराम महाराज 3 महत्वाचे मुद्दे मांडतात. नाम हे सर्व काळात सत्य, सर्व देशात खरे व सर्व वस्तूत साच आहे. विठ्ठल परमात्मा व त्याचे नाव यामध्ये भिन्नता नाही असे सर्व शास्त्रात सांगितले आहे आणि साधू संतांनी देखील सांगितले आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. विठ्ठल एखादी वस्तू एका देशात असते पण दुसरीकडे तिचा अभाव नसतो. एखादा माणूस आपल्या गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, राज्याचा, खंडाचा किंबहुना इह लोकांचा त्याग करू शकतो पण आकाशाचा त्याग तो करू शकत नाही. आकाश जसे सगळीकडे आहे तसाच देव व त्याचे नाम सर्व देशात आहे. विठ्ठल दुसरा मुद्दा असा, एखादी वस्तू एका काळात असते पण सर्वच काळात ती वस्तू नसते. उदाहरणार्थ, पहिले पंतप्रधान आत्ता नाही आणि जे आत्ता आहेत ते 50 वर्षांनी दिसणार नाही. पण देव व त्याचे नाम भूतकाळात होते, भविष्य काळात आहे व वर्तमान काळात सेवानिवृत्ती होणार नाही. विठ्ठल तिसरा मुद्दा, वस्तू वस्तुपुरती मर्यादित आहे पण परमात्मा सर्व वस्तूंमध्ये आहे. भक्त प्रल्हादास हिरण्यकशिपूने विचारले, तुझा देव कुठे आहे? तो म्हणाला, तो कुठे नाही. कुठे नाही हे सिद्ध करण्याकरिता परमात्मा खांबात प्रगट झाला. अर्थात काय तर देव व त्याचे नाम सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे. म्हणून 3 वेळा शब्द आला आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य तू, सत्य तू,
जगताकार सत्य तू विठ्ठला. हे नामाबद्दलचे हे देवाबद्दलचे प्रमाण आहे, पण नामाकरिता आहे विठ्ठल. ब्रह्मदेवापासून ते गवताच्या कांडीपर्यंत सर्व संसार मायामय आहे, पण हरीचे नावच सत्य आहे. त्रिवार सांगतात हरीचे नावच सत्य आहे. नाम हे खरे आहे, शिवाय बरेही आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. आता काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत, काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत, व काही बरेही नाहीत व खरेही नाहीत. साप खरा आहे, गर्दीत शिरला किंवा घरामध्ये घुसला तर तो खरा आहे पण बरा नाही, कारण सर्व त्याला घाबरतात. चित्रपट पाहायला बरा आहे पण खरा नाही, म्हणून तो चित्रपट गृहातच ठेवावा, घरी आणू नये. आणि काही गोष्टी खऱ्याही नाहीत व बरेही नाहीत, जसं की बागुलबुवा. आई मुलाला झोपवताना भीती दाखवते, लवकर झोप नाहीतर बागुलबुवा येईल. बाळाच्या दृष्टीने बागुलबुवा बरा नाही व आईच्या दृष्टीने तो खरा नाही, पण देव व देवाचे नाम मात्र खरे आहे व तितकेच बरेही आहे. तुका म्हणे खरे, हो तुका म्हणे खरे, तुका म्हणे खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुका म्हणे खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुका म्हणे खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुका म्हणे
नामोबाचे बरे. जगात दिसणाऱ्या सर्वच गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोनी खरे नव्हे. पहिल्या चरणात महाराज नामाचे अस्तित्व सांगतात आणि दुसऱ्या चरणात नामाबद्दल दोन महत्वाचे फायदे सांगतात. नामामुळे काय होते तर नामामुळे बंधने तुटतात व सर्व लोकात कीर्ती होते. शास्त्रीय भाषेत अनिष्ट निवृत्ती होते व इष्ट प्राप्ती होते. अभंगाचा दुसऱ्याचा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. बंधनांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे शरीराचे बंधन व दुसरे भावनेचे बंधन. शरीराच्या बंधनातून माणूस सुटू शकतो. तुरुंगात गेलेला माणूस शिक्षा संपल्यानंतर घरी येतो. शिवाजी महाराज देखील आग्र्यातून सुटून आले. संभाजी महाराज महाराष्ट्रात सापडले पण सुटू शकले नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव असेल. पण भावनेच्या बंधनातून सुटणे अवघड आहे. याकरिता ज्ञानोबा एक दृष्टांत देतात. पोपटाला पकडण्याकरिता पारधी दोन झाडांना नळी असलेली दोरी बांधतात. त्या नळीवर पोपट बसतो. नळी फिरते. पोपटाचे पाय वरती व शरीर खाली होते. त्याने पाय सोडले तर तो सुटू शकतो पण तो तसं करत नाही व पकडला जातो. ज्ञानोबा एका ओवीमध्ये चार दृष्टांत देतात पण इथे पोपटाच्या दृष्टांताकरिता 4 ओव्या लिहिल्या आहेत. जैसे ते शुकाचे नि अंग भारे नलिका भोविनरी एरी मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका वायाची मान पिळी आटुवे ही आवळी टिंटा तू नाही घेऊन ठाके म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेची पडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे विना अतुटला मग तो सांग पाकाय अनिके बांधला मग न सोडीच जरी नेला तोडोनी अर्धा विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा भावनेच्या बंधनाकरिता कोश किड्याचा देखील दृष्टांत देतात. कोश किडा आपल्या भोवती जाळे तयार करतो व स्वतःच त्यात अडकून राहतो. एरवी कोश कीटकाची परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा आता थोडं विनोदी सांगतात. एका घरी एक वेडा माणूस असतो. घरी बायको सांगते बाजारातून 2 किलो तांदूळ घेऊन या. तो म्हणतो मी चुकलो तर, कारण तो
पायामध्ये गेलेला नसतो. बायको म्हणते मी तुमच्या पायात दोरा बांधते. जोपर्यंत पायामध्ये दोरा आहे तोपर्यंत तुम्ही चुकणार नाही. तिला वाटते घरी येईपर्यंत दोरा सुटणार नाही. हा बाजारामध्ये जातो, तांदूळ खरेदी करतो. येताना गारुड्याचा खेळ पाहतो. गारुडी गर्दीमध्ये साप सोडतो. चेंगरा चेंगरी होते व त्या माणसाच्या पायातला दोरा तुटतो. पायात दोरा दिसत नाही म्हणून रस्त्यात बसून तो रडू लागतो व म्हणतो मी चुकलो आहे, कोणाला सापडलो का. ही बातमी त्याच्या घरी जाते. लोक त्याच्या बायकोला सांगतात आपले पती रस्त्यात बसून रडत आहेत व म्हणतायत मी चुकलो आहे, कोणाला सापडलो का. बायकोच्या लक्षात येते पायातला दोरा सुटलेला दिसतो. हातातली सर्व कामं सोडून ती रस्त्याच्या बाजूला बसलेल्या आपल्या पती जवळ येते. नकळत त्याच्या पायामध्ये दोरा बांधते व विचारते काय झाले. तो पायाकडे पाहतो व म्हणतो आता मी सापडलो, विठ्ठल विठ्ठल. का कवन ऐकू भ्रमलपणे, मी तो नवे गा चोरिलो म्हणे. ऐसा नाथीला छंदवंत करणे घेऊन ठाके. एकदा रामदास स्वामींकडे एक माणूस आला व म्हणाला महाराज मला आपल्यासारखे संसार सोडून जंगलामध्ये देवाचे चिंतन करावेसे वाटते, पण संसार काही सुटत नाही. स्वामी एका झाडाला धरतात व म्हणतात मला झाड सोडत नाही. तो माणूस स्वामींना म्हणतो अहो तुम्ही त्या झाडाला धरले आहे, झाडाने तुम्हाला नाही. महाराज म्हणतात महाशय आपण संसाराला धरले आहे, संसाराने आपल्याला नाही. तुम्ही संसार सोडू शकता. भारताचे अनेक राजे संसार सोडून जंगलामध्ये देव प्राप्ती करिता आले आहे. अर्थात काय तर नामामुळे भावनेचे बंधन सुटते. संसार सोडावा लागत नाही, तो आपोआप सुटतो. करा वासुदेव स्मरण, करा वासुदेव स्मरण. कुटेर बंधना कुटेर बंधना कुटेर बंधना. कुंडल कर्माचे वंदना, कुंडल कर्माचे वंदना. वासुदेव जपताचे, वासुदेव वासुदेव जपताचे. करा वासुदेव स्मरण, 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 करा वासुदेव स्मरण. करा वासुदेव स्मरण, येणे तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वंदन, वासुदेव जपताचे. ज्ञानेश्वर महाराज अजून एक प्रमाण देतात आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, सोडवण सोडवण. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण.
नावानं संसार बंधन तोडावे. अर्थात काय तर नामामुळे बंधने तुटतात व सर्व लोकात कीर्ती होते. कीर्तीचे दोन प्रकार आहेत, एक सुकीर्ती व दुसरी कुकीर्ती. रामाची कृष्णाची सुकीर्ती, कंसाची रावणाची कुकीर्ती. नाम घेणाऱ्याची सुकीर्ती म्हणजेच उत्तम कीर्ती. तुका म्हणे का मरणाची स्वरूप, तुका म्हणे का मरणाची स्वरूप. मरणीची सरे उत्तम चिमुरे कीर्ती मागे. यांची कीर्ती फक्त गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, देशात इतक्यातच नाही तर संपूर्ण जगभर होते. यांची कीर्ती वैकुंठापर्यंत पोहोचते. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. उभय लोकी उत्तम कीर्ती, देव चित्ती राहिली या. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती देवा. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 सुंदरिका. यांची कीर्ती 5 वर्षांकरिता 8 वर्षांकरिता नाही तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांच्या कीर्तीचा झेंडा फडकत राहतो. जो वरी चंद्र सूर्य तव वरी कीर्ती घटस्थिरू. लोक सायासाने कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. लोक सायासे करीती बहुते, का वेचिती आपुले जीविते, तरी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. विठ्ठल विठ्ठल पण नामधारकास मात्र सहज कीर्ती प्राप्त होते. अर्थात काय तर यांना सर्व काळात, सर्व देशात व सहजपणे कीर्ती मिळते. यांची बंधने तुटतात व उत्तम कीर्ती होते. पण केव्हा? अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, बावजाची गाठी, बावजाची गाठी, बावजाची गाठी, ओ बावजाची गाठी, बावजाची गाठी, बावजाची गाठी, बावजाची गाठी. दसला बहुता उठू, दसला बहुता उठू, तुनक कटू बंधन, तुनक कटू बंधन. राम उठाओते राम उठाओते, तुनक कटू बंधन, बंधन तुनक कटू बंधन. मधलं एकदम आपण मधलं भजन सगळ्यांनी करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार रकुमाई बार कुमार 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 भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. नामाबद्दल प्रेम भाव प्रगट झाला तर या सर्वाचा लाभ ताबडतोब होतो. परमार्थात बाकी गोष्टींना महत्व नाही, पण भावास अति महत्व आहे. प्रेम भाव प्रगट झाल्यावर या सर्वाचा लाभ कधी होतो, किती दिवसात होतो, तर तो तात्काळ होतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुताचे ऐशी साक्ष बहुताचे ऐशी साक्ष बहुताचे मुखी नाम हाती मोक्ष नाम हाती मोक्ष नाम हाते मोक्ष नाम हाते मोक्ष नाम हाते मोक्ष ऐसे साक्ष बहुताचे ऐसे साक्ष बहुताचे ऐसे साक्ष बहुताचे नाम हाते मोक्ष ऐसे साक्ष बहुताचे ऐसे साक्ष बहुताचे ऐसे साक्ष बहुताचे हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. एक कथा सांगते. एकदा कुंती मातेने आपल्या 5 मुलांना विचारले, झुंजर मासाच्या जेवणास मार्गशीर्ष महिना श्रीकृष्ण येईल का? धर्मराज म्हणाला, आई कसे शक्य आहे? कुठे द्वारका आणि कुठे हस्तिनापूर? अर्जुनाला म्हणाली, तुझा धनुष्य बाण काही करू शकेल का? अर्जुन म्हणाला, शक्य नाही. नकुल सहदेव म्हणाले, आई काही पण काय, अजिबात जमणार नाही. शेवटी भीमास विचारले, परमात्मा उद्या सकाळच्या जेवणास येईल का? भीम म्हणाला, आई तू जेवणाच्या तयारीला लाग, मी कृष्णास घेऊन येतो. रात्रभर जागून कुंती मातेने सर्व स्वयंपाक केला. पहाटे 5 वाजता पाहायला गेली तर भीम घोरतच होता. आईने हलवून उठवले. अरे भीमा, तो अजून झोपलाय, देव कसा येणार? भीम म्हणाला, आई 6:30 वाजता उठव, मी थोडा लोळतो, साखर झोप घेतो. माता पुन्हा 6:30 वाजता आली. तिला थाप वाटली, म्हणाली, उठ, सगळे गेले आंघोळीला, आता कसला येतोय तो? भीम उठला. गोधडी झटकली. कोपऱ्यामध्ये लोखंडाची गदा पडलेली होती. ती घेतली व बाहेर अंगणात आला. गदा गरगर फिरवली व वर आकाशात फेकली व निश्चय केला, कृष्णा, मी प्रवचन कीर्तनातून ऐकतो आहे की परमात्मा सर्व ठिकाणी आहे. जर असशील तर कपाळ मोक्ष होणार नाही आणि जर नशील तर कपाळ मोक्ष ठरलेला आहे. गदा गरगर फिरत खाली आली. भीमाच्या डोक्यात पडणारच इतक्यात परमात्मा श्री कृष्ण प्रगट झाला व गदा बाजूला केली. कृष्णा भीमास म्हणाला,
अरे हा काय अडदणपणा आहे भीमा, मेला असतास ना. भीम म्हणाला, देवा असा अडदणपणा मी केला नसता तर तुम्हाला झुंजर मासाचे जेवण मिळाले नसते. चला जेवायला बसा. कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता. उडे झाले अवचिता, उडे झाले अवचिता, झाले अवचिता, झाले अवचिता, उडे झाले अवचिता, उडे झाले अवचिता. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचित्ता. तसंच एकदा विक्रम राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता. जंगलात एक देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक साधू देवीची आराधना करीत होता. राजा सहजच साधूस भेटण्यास गेला. राजाने साधूला नमस्कार केला व विचारले, आपण किती वर्ष झालं देवीची आराधना करीत आहात? साधू म्हणाला, 24 वर्ष झाली माझी नित्य उपासना चालू आहे. राजाने विचारले, अद्याप देवीची भेट झाली का नाही? तर साधू म्हणाला, अद्याप देवी स्वप्नात देखील आली नाही. राजा म्हणाला, मला आपली उपासना योग्य वाटत नाही. हे ऐकून साधूस राग आला. साधू म्हणाला, महाराज 2 तासात कुठे देवीचे दर्शन होते का? राजा म्हणाला, भाव असेल तर 2 मिनिटात दर्शन झाले पाहिजे. साधू म्हणाला, ह्या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत. राजाने साधू समोर तलवार बाहेर काढली आणि आपल्या मानेवर धरली. निश्चय केला, जर 2 मिनिट देवीला आव्हान केले, जर 2 मिनिटात प्रगट झाली नाही तर तलवारीने मुंडी धडा वेगळी होईल. राजाचा निश्चय पाहून देवी थरथर कापत प्रगट झाली व सर्वांना दर्शन देऊन गेली. विठ्ठल 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 भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठावठी. भाव भाव पाहिजे. अर्थात काय तर ज्यांची बंधने तुटतात त्यांची कीर्ती होते, पारमार्थिक लाभ होतो. त्यांचा स्वभाव कसा असतो तर तो भोळा असतो व तो काळाच जिंकतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे भोला, तुका म्हणे भोला, तुका म्हणे भोला, तुका म्हणे भोला, जिनको जाने कली काला, जिनको जाने कली काला हो, जिनको जाने कली काला, तुम सुखती बंधने, तुम सुखती बंधने हो, तुम सुखती बंधने, तुम सुखती बंधने. जिनको जाने कली काला, जिनको जाने कली काला हो, जिनको जाने कली काला, तुम सुखती बंधने, तुम सुखती बंधने, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. जगामध्ये 4 प्रकारची माणसे आहेत. एक म्हणजे धूर्त. दुसऱ्यांचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा फायदा झाला पाहिजे.
अशा वृत्तीचे म्हणजे ते धूर्त. दुसरा आहे मूर्ख. हा धूर्त पेक्षा जरा बरा आहे. धूर्त हा विठ्ठल विठ्ठल हा स्वतःचाही फायद्याचा विचार नाही करत व दुसऱ्यांचाही विचार नाही करत. तो मूर्ख. ह्याला देवाची प्राप्ती होत नाही. तिसरा आहे शहाणा. स्वतःचाही फायदा बघतो व दुसऱ्यांचाही फायदा बघतो, पण तरी याला सुद्धा देवाची प्राप्ती सहजासहजी होत नाही. आणि चौथा आहे भोळा. स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल पण दुसऱ्यांच्या फायद्याचा विचार करतो. याला मात्र देवाची प्राप्ती सहज होते. विठ्ठल विठ्ठल देव प्राप्ती करिता भोळे असायला पाहिजे. भोळे म्हणजे बावट का? नाही, भोळे म्हणजे बावट नाही तर सरळ स्वभावाचा, अंतरात कपट नसणारा. माऊलींच्या भाषेमध्ये वारियाची धाव तैसा सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. वारा ज्याप्रमाणे सगळीकडे धावतो, चांगले वाईट पाहत नाही, जसा जो सर्वांशी मनमोकळेपणाने राहतो तो भोळा. याला मात्र देवाची प्राप्ती लवकर होते. तुका म्हणे नाही भोळेपणा विन जाणीवते क्षीण रीते माप. तुका म्हणे भोळियांचा देवसाचा अंकित. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांची अभिमानियांची गर्भवास. विठ्ठल विठ्ठल माणसाने व्यवहारात दक्ष पाहिजे पण परमार्थात भोळेपण व सरळपण असावे. लहानपणी एखाद्या मुलीला विचारले तुला नवरा कसा हवा, तर ती म्हणते शंकरासारखा भोळा. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, माझे चित्ते, माझे चित्ते, माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती, शिव नाम वाचवता, शिव नाम वाचवता, शिव नाम. शंकर भोळे आहेत पण चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. स्वामी माझा स्वामी माझा भोळा, स्वामी माझा भोळा, स्वामी माझा भोळा, स्वामी माझा भोळा. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा भोळा, स्वामी माझा भोळा, स्वामी माझा भोळा. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. भक्त नामधारक भोळे असावेत किंवा असतात. यांचा अधिकार काय तर जिंकू जाणे कळी काळा. यांची काळावर सत्ता असते. ब्रह्मदेवापर्यंत जगातील सर्व जीवांना काळ सोडत नाही, पण नामधारक आणि काळावर बऱ्याच जणांनी विजय
करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ रावण, हिरण्यकशिपू, पण शेवटी काळाच्याच ताब्यात गेले. काळाने ग्रासले सावधान व्हारे, काळाने ग्रासले सावधान व्हारे, सावधान व्हारे, काळाने ग्रासले सावधान व्हारे, करारे हरिच्या नामे सोडवण करारे, हरिच्या नामे सोडवण करारे, हरिच्या नामे सोडवण करारे, हरिच्या नामे. काळावर विजय काळावर विजय मिळवण्याचा अधिकार फक्त तिघांमध्ये आहे. एक म्हणजे महाविष्णू, दोन महारुद्र व तिसरा महात्मा. याचे नाव जरी घेतले तरी यमदूत काळ घाबरतो. दड दड अरे अरे धड 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 दुड 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 सुटला कळकाळा पापडिया रो, सुटला कळकाळा पापडिया रे, सुटला कळकाळा पापडिया रे, सुटला कळकाळा पापडिया रे, नाम सुटला मुखी से निगाता बढ़िया रे, नाम सुटला मुखी से निगाता बढ़िया रे, हळूहळू गळती गळे गळू लागली सकाळे. उच्चारिता कृष्ण नाम भेने पळी जे काही काळे. तुकाराम 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 हो, तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता तुका म्हणे आम्ही जिंकून या काळ बैसलो निच्च होऊनिया. प्रत्येकाचा एक काळ असतो. त्या काळामध्ये तो खेळाडू, गायक, नट असा प्रसिद्धीच्या झोतात असतो. पण नामधारक महात्मे मात्र कायम प्रसिद्ध असतात. यांच्यावर काळ पडदा टाकू शकत नाही. यांच्यावर काळ पडदा टाकू शकत नाही. यांची काळावर सत्ता असते. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांचे भजन, ज्ञानोबा तुकोबा गजर चालूच राहणार. कारण यांनी काळ जिंकलेला असतो. विठ्ठल झालेली सेवा, झालेली कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोतांच्या चरणी किसनगिरी बाबा, गुरुवर्य सोपान काका मोगरवाडीकर तसेच हरिभक्तीपरायण संजय महाराज डांगे गुरुवर्य यांच्या चरणी, सर्वांच्या चरणी अर्पण करते व मला इथे कीर्तन करण्याची संधी दिली याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष व जे बरोबर असेल ते
साधू संतांचे आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आप लीले कोटे देवा कुडे राजा बघा नाही उच्चारला अधिकार में आपला तुका मन जाने जोरा राजा पाया पैकी कराय राज महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की संत श्रेष्ठ गोरबा काका महाराज की जय सर्वांनी